सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आपण एस-वाय बी-कॉम कॉर्पोरेट अकाउंटिंग सेम 4 साठी लेक्चर सीरीज सुरू केलेली होती. या अगोदर आपण होल्डिंग कंपनी असेल, तसेच रेशिओ अनालिसिस असेल याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या YouTube चॅनलवरती. आता आपण आज नवीन चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत, ज्याचं नाव असणार आहे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन्स, अमॅल्गमेशन अँड ॲब्झॉर्प्शन. बघा, मोठं नाव दिसतं आहे. एका चॅप्टरमध्ये 3 वेगवेगळे प्रकरणं आहेत, परंतु आपण शॉर्ट त्याचं करणार आहोत, सिंपल ते करणार आहोत. आणि हे चॅप्टर घ्यायचं कारण म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला परीक्षेला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. तुम्हाला 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यापैकी होल्डिंग कंपनी असेल, रेशिओ अनालिसिस असेल. रेशिओचे फुकटचे मार्क आहेत. रेशिओ अनालिसिस खूप सोपं आहे. त्याचं आपण ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. अजूनही आपण त्याचा एखादा व्हिडिओ अपलोड करू. परंतु आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे म्हणून आपण चॅप्टर सुरू केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला फोकस करायचा आहे ॲब्झॉर्प्शन. हे जो काही पॉइंट आहे याच्यावरती आपण फोकस करणार आहोत आज. शक्यतो याच्यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. मग बघा, त्याचं मिनिंग काय आहे? तर बघा, 3 गोष्टी आहेत: एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, अमॅल्गमेशन आणि ॲब्झॉर्प्शन. थोडक्यात आपण त्याचं मिनिंग बघू आणि पुढे जाऊ. मग व्हॉट इज एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन्स? की ज्यावेळेस एखादी कंपनी जी काही आहे कंटिन्युअस लॉस सफर करत असेल किंवा अनेक वर्षापासून ती जी काही आहे तिचा जो काही परफॉर्मन्स आहे चांगला नसेल, तिचा लॉस होत असेल, तर अशा वेळेस ती कंपनी काय करते? तर स्वतःला इथं म्हटलं बघा, टू ओव्हरकम दिस सिच्युएशन, म्हणजे सतत लॉस होत असेल, बॅलन्स शीटमध्ये पोझिशन चांगली खराब नसेल, परफॉर्मन्स खराब असेल, टू ओव्हरकम दिस सिच्युएशन, टू existing company is winding up and the new company is formed to take over the business. म्हणजे नवीन कंपनी जी आहे ती सुरू होते आणि जी एक्झिस्टिंग कंपनी आहे, म्हणजे सतत लॉसमध्ये जाणारी कंपनी आहे, तर ती वाइंडिंग अप होते, म्हणजे बंद होते. वाइंडिंग अपचा अर्थ काय असतो? बंद होणे. म्हणजे तिचा व्यवसाय बंद करून एक नवीन कंपनी सुरू करतात. ज्यावेळेस असं प्रक्रिया होते त्याला म्हणतात एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन्स, की ज्यामध्ये एक जी चालू कंपनी आहे ती बंद केली आणि त्याच्या बदल्यात एक नवीन कंपनी नव्याने सुरू केली. त्याचं दॅट इज एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच पूर्णपणे त्या कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन्स केलेलं असतं. ठीक आहे. नंतर अमॅल्गमेशन म्हणजे काय सांगितलंय? द अमॅल्गमेशन्स रेफर्स टू द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more companies into the single entity, or situations where one company take over the another, the outright purchase resulting in the formation of new company. थोडक्यात काय, व्हॉट इज अमॅल्गमेशन? अमॅल्गमेशन मीन्स वेन 2 or more company comes together फॉर स्टार्टिंग अ सिंगल एंटिटी. म्हणजेच 2 किंवा अधिक कंपन्या जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण? दॅट इज अमॅल्गमेशन. ठीक आहे. नंतर पुढे काय आहे महत्वाचं? ॲब्झॉर्प्शन. व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन? Absorption is a form of a business combination in which existing companies take over the business of one or more existing company. No new company is formed in the process. The purchase company continues its legal existence while the vendor companies are liquidated. The purchase company acquire the assets and liabilities of other vendor company at the agreed value, and the shareholders of the vendor company receive shares, cash, or other securities as a purchase consideration. Absorption is usually undertaken to expand the business operations, eliminate the competitions, and strengthen uh, market position. बघा, महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे. व्हॉट इज ऑब्झर्प्शन? आपल्याला मिनिंग कळायला पाहिजे. व्हॉट इज ऑब्झर्प्शन मध्ये काय सांगितलंय? ऑब्झर्प्शन इज अ फॉर्म ऑफ बिझनेस, द कॉम्बिनेशन विथ एक्झिस्टिंग कंपनी टेक ओव्हर द बिझनेस ऑफ वन ऑर मोर एक्झिस्टिंग कंपनी. म्हणजेच एक ऑलरेडी एक्झिस्टिंग कंपनी आहे, तर ती काय करते आहे? दुसऱ्या कंपनी जी ऑलरेडी चालू आहे तिचा बिझनेस टेक ओव्हर करते. म्हणजे थोडक्यात काय करते? परचेस करते. लक्षात काय घ्यायचं आपल्याला? व्हॉट इज ऑब्झर्प्शन? ऑब्झर्प्शन मीन्स द एक्झिस्टिंग कंपनी, म्हणजे जी चालू कंपनी आहे तर ती काय करणार आहे? दुसरी एक कंपनी जी काही आहे तर त्या दुसऱ्या कंपनीचा व्यवसाय टेक ओव्हर करणार आहे, म्हणजेच परचेस करणार आहे. मग अशा वेळेस इथं काय होणार आहे? नो न्यू कंपनी इज फॉर्म. जसं की अमॅल्गमेशन मध्ये किंवा एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये नवीन कंपनी होते, तसं इथं नवीन कंपनी होणार आहे का? नाही, तर नवीन कंपनी होणार नाही. एक्झिस्टिंग कंपनीज त्या ठिकाणी चालू आहे. एक्झिस्टिंग कंपनीनेच काय झालं? एक व्यवसाय जो काही आहे तो परचेस केलाय, टेक ओव्हर केला आहे. मग इथं 2 कंपन्या आल्यात ना, एक एक्झिस्टिंग कंपनी आणि एक
एक जी पर्चेस केली ती कंपनी, बरोबर आहे. मग आता इथं काय म्हणायचं, बघा पुढे काय म्हटलंय, द प्रोसेस द पर्चेसिंग कंपनी कंटिन्यूअस इट्स लीगल एक्झिस्टन्स, म्हणजे ज्या कंपनीने पर्चेस केला व्यवसाय, तिचं जे काही लीगल एक्झिस्टन्स आहे ते कंटिन्यू राहील, आहे तसंच राहील. बट परंतु वाईल द वेंडर कंपनी और कंपनी कंपनीज आर लिक्विडेटेड, पण दुसरी जी कंपनी आहे, जी कंपनी परचेस केल्या गेली, तर ती मात्र बंद होईल, लिक्विड होईल, म्हणजेच तिचं जे काही आहे ते वाइंडिंग अप होणार आहे. म्हणजेच एक कंपनी जी काही आहे, जिनं व्यवसाय परचेस केला दुसऱ्या कंपनीचा, तर दुसरी कंपनी जी काही असेल तर ती मात्र बंद होणार आहे. म्हणून द पर्चेसिंग कंपनी acquires द assets अँड liabilities ऑफ द वेंडर कंपनी ॲट द ॲग्रीड व्हॅल्यू. आता अक्वायर केलं म्हणजे काय केलं? टेक ओव्हर केलं म्हणजे नेमकं काय केलं असेल बरं? ते काही वेगळं कन्सेप्ट आहे का? नाही. टेक ओव्हर केलं म्हणजेच काय केलं? पर्चेस केलं. आणि पर्चेस काय केलं कंपनीचं? काय करू शकतं कंपनीचं पर्चेस? समजा इमेज करा किंवा कल्पना करा, की एखाद्या कंपनी समजा आपण टेक ओव्हर करतोय, म्हणजे नेमकं काय करतो आहे? तर त्या कंपनीच्या असेट्स आहेत आणि लायबिलिटीज आहेत, तर त्या पर्चेस करतो आहे. म्हणजेच कंपनी टेक ओव्हर करणे, कंपनी पर्चेस करणे, म्हणजेच दुसऱ्या कंपनीच्या असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर करणे, पर्चेस करणे, दॅट इज द ॲब्झॉर्प्शन ॲट द ॲग्रीड व्हॅल्यू. म्हणजेच दुसऱ्या कंपनीने आपल्या ज्या काही असेट आहे, लायबिलिटी आहे, ज्या किमतीला विकायचं ॲग्री केलं, दॅट इज ॲग्रीड व्हॅल्यू. म्हणजे कधी समजा की बिल्डिंग आहे, बिल्डिंग किती रुपयाला त्यांनी विकायला ॲग्री केली, दॅट इज ॲग्रीड व्हॅल्यू, बरोबर आहे. अँड द पुढे काय म्हटलंय, द शेअर होल्डर्स ऑफ द वेंडर कंपनी रिसिव्ड द शेअर्स कॅश और अदर सिक्युरिटीज. आता याला हे काय आहे, तर हे आहे पर्चेस कन्सिडरेशन. यानं म्हटलंय बघा, सिक्युरिटी ॲज अ पर्चेस कन्सिडरेशन. म्हणजे थोडक्यात आता जेव्हा एखादं आपण काही विकत घेतो किंवा आपल्याला काही जर खरेदी करायचं असेल, तर आपल्याला त्याचा मोबाईल द्यावा लागतो, बरोबर आहे. इथं तर कंपनी पर्चेस करतोय आपण. मग जेव्हा एखादी एक्झिस्टिंग कंपनी दुसरी कंपनी पर्चेस करत असेल, तर पर्चेस केल्यावरती त्याला मोबदला द्यावा लागतो. व्हॉट इज याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे पर्चेस केल्याबद्दलचा मोबदला, खरेदीचा मोबदला. म्हणजेच जर समजा ए कंपनी आहे, या ए कंपनीने काय केलं आहे, बी कंपनीचा व्यवसाय टेक ओव्हर केला, म्हणजेच पर्चेस केलं. बीचे जे काही असेट आणि लायबिलिटी पर्चेस केल्या. मग आता काय करावं लागेल रे या ए कंपनीला, बी कंपनीला त्याचा मोबदला द्यावा लागेल, पैसे द्यावे लागतील. म्हणून मी इथं काय म्हटलंय बघा, की ज्यावेळेस असं पर्चेस होईल, तर शेअर होल्डर्सला जी वेंडर कंपनी आहे तिला काय मिळेल, तर शेअर्स मिळेल, कॅश मिळेल आणि सिक्युरिटीज मिळेल, म्हणजे डिबेंचर्स मिळेल ॲज अ पर्चेस कन्सिडरेशन. व्यवसाय त्यांनी विकल्याबद्दल त्यांना जो मोबदला मिळणार आहे, पूर्ण कॅशमध्ये मिळू शकतो, असं काही नाहीये, बरोबर आहे. पण तो जो मोबदला मिळणार आहे, तर 2-3 प्रकारे मिळतो. शेअर्स, कॅश आणि सिक्युरिटीज, म्हणजे डिबेंचर्स यासारख्या सिक्युरिटीजमध्ये त्याला जो काही पर्चेस कन्सिडरेशन आहे, तर तो मिळणार आहे. Absorption is usually undertaken to expand the business operation, eliminate the competition. मग हे का करतात absorption? एक एक्झिस्टिंग कंपनी दुसऱ्या कंपनीचा व्यवसाय काय परचेस करते? कारण की त्यांचं जे काही कॉम्पिटिशन आहे ते कमी करण्यासाठी किंवा व्यवसायाचं मध्ये वाढ करण्यासाठी अशा प्रकारचं absorption होत राहतं किंवा होत असतं. मिनिंग महत्वाचं आहे. परत एकदा आपण बघू शॉर्टमध्ये. यामध्ये काय होतंय, ॲब्झॉर्प्शन म्हणजेच की एक कंपनी जी काही एक्झिस्टिंग कंपनी आहे, जसं की ए कंपनी, ती काय करते, दुसऱ्या कंपनीचा व्यवसाय टेक ओव्हर करते, म्हणजे पर्चेस करते. पर्चेस करते म्हणजे काय करते, तर त्या दुसऱ्या कंपनीच्या असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर करते, पर्चेस करते आणि त्याच्या बदल्यात जो काही मोबदला आहे, तर तो देत असते. मोबदला देताना काय काय देते? शेअर्स, कॅश किंवा सिक्युरिटीज आहेत, याच्या बदल्यात जो काही मोबदला आहे, तर तो पेड करत असते. इतकं सरळ आणि सिंपल याचं मिनिंग आहे. आता आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहेत. वेंडर कंपनी आणि पर्चेसिंग कंपनी आपण ऑलरेडी बघितली, पण परत बघू. वेंडर कंपनी म्हणजे काय सांगितलं बघा, वेन इट्स द कंपनी विच बिझनेस इज अक्वायर, परचेस, ॲब्झॉर्ब बाय अनदर एक्झिस्टिंग कंपनी. थोडक्यात काय, वेंडर कंपनी म्हणजे कुठली कंपनी? ज्या कंपनीने आपला व्यवसाय विकला. बरोबर, जसं की आपण वरती उदाहरण बघितलं ए आणि बी. ए आणि बी मध्ये ही जी बी कंपनी आहे, ही काय आहे? वेंडर कंपनी आहे, बरोबर. म्हणजे ज्या कंपनीने आपला व्यवसाय विकला असेल, तर ते कंपनीला काय म्हणायचं? वेंडर कंपनी म्हणायचं. नंतर खाली काय आहे? पर्चेसिंग कंपनी, ज्या कंपनीने व्यवसाय परचेस केला आहे, पर्चेसिंग कंपनी किंवा वेंडी कंपनी. म्हणजे आता इथं काय झालं, की ए कंपनी झाली पर्चेसिंग कंपनी, तर बी कंपनी झाली वेंडर कंपनी. ठीक आहे, दॅट इज द वेंडर कंपनी अँड
पर्चेसिंग कंपनी. आता आपण बघितलं होतं पर्चेस कन्सिडरेशन. इथं थोडंसं याची आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे. पर्चेस कन्सिडरेशन म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळेस हे ए कंपनीने बी कंपनीचा व्यवसाय पर्चेस केला असेल, तर या बी कंपनीला ए कंपनीकडनं मोबदला मिळाला पाहिजे. तो मोबदला म्हणजेच काय असतो? पर्चेस कन्सिडरेशन असतो. आता आपल्याला पर्चेस कन्सिडरेशन काढायचं असतं. मग इथे म्हटलंय द डम्प पर्चेस कन्सिडरेशन रेफर्स टू द अमाऊंट्स पेबल बाय द पर्चेसिंग कंपनी टू द वेंडर कंपनी. म्हणजे जी पर्चेसिंग कंपनी आहे त्या पर्चेसिंग कंपनीकडनं वेंडर कंपनीला जो काही मोबदला मिळणार आहे त्याला काय म्हणायचं? दॅट इज पर्चेस कन्सिडरेशन. कंपनी फॉर टेकिंग ओव्हर द बिझनेस ऑफ सच अ कंपनी, इन अदर वर्ड्स पर्चेस कन्सिडरेशन. म्हणजे ज्या कंपनीने व्यवसाय पर्चेस केला असेल तर त्या कंपनीला अशा प्रकारचं पर्चेस कन्सिडरेशन द्यावं लागतं. साहजिकच आपण काही पर्चेस केल्यावरती आपल्याला त्याचा मोबदला द्यावा लागतो. तसंच इथं सुद्धा जर आपण एखादी कंपनी एक्झिस्टिंग कंपनी पर्चेस केली असेल तर साहजिकच तिचा जो काही मोबदला आहे तर तो ज्या कंपनीने पर्चेस केली आहे कंपनी तिला तो द्यावा लागेल. दॅट इज पर्चेस कन्सिडरेशन. आता हे मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन किंवा कशा प्रकारे आपण पीसी काढतो. आता पीसी म्हणजे याच्या पुढे मी पीसी म्हणेल. पीसीचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचा, पर्चेस कन्सिडरेशन पीसी. ठीक आहे. मग आता पीसी म्हणजेच काय आहे, कसं काढायचं? तर पहिलं तर लमसम मेथड आहे. म्हणजेच काय, की दोन कंपन्या बसतील एक ठिकाणी आणि म्हणतील की आमच्या कंपनीचं व्हॅल्यू एवढं आहे. दुसरी कंपनी तर ॲग्री करेल आणि तेवढी रक्कम देऊन टाकेल. दॅट इज लमसम मेथड. यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, समजून घ्यायचं. लमसम मेथड म्हणजेच काय आहे, की ठराविक रक्कम त्या दोघांनी मिळून ठरवली आणि ती रक्कम पर्चेस कन्सिडरेशन मधून पेड केल्या गेली. दॅट इज लमसम मेथड. नंतर दुसरी मेथड जी काही आहे ती आहे महत्वाची आपल्यासाठी आहे नेट असेट मेथड. काय आहे? नेट असेट मेथड, की ज्या मेथडने आपण पीसी काढतो. मग इथं मध्ये काय म्हटलंय? इन दिस मेथड द पर्चेस कन्सिडरेशन इज कॅल्क्युलेटेड बाय फाइंडिंग आउट द नेट असेट. बघा, आता नावाचा अर्थ आहे, आपल्याला याच्यात जास्त विचार करायची गरज नाहीये. काय म्हटलंय? नेट असेट मेथड. व्हॉट इज नेट असेट? हे सगळे बेसिक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजेत. कशी करतो आपण नेट असेट? तर असेट मायनस लायबिलिटी केली की नेट असेट येते. इथं सिंपल आहे, बरोबर आहे. मग बघा इथं म्हटलं की फर्स्ट फाइंडिंग आउट द नेट असेट. म्हणजे आपल्याला काय करायचं पुढे सांगितलं असेल. द टर्म नेट असेट्स रेफर्स टू द असेट्स मायनस लायबिलिटीज टेकन ओव्हर द पर्चेसिंग कंपनी. काय करायचं आहे, की ज्या काही असेट्स आहेत त्यामधनं काय करायचं, मायनस लायबिलिटीज मायनस करायच्या आपण कुठल्या? विच इज टेकन ओव्हर बाय द पर्चेसिंग कंपनी. ज्या टेकन ओव्हर केलेल्या असतील त्याच. ज्या टेकन ओव्हर केलेल्या नसतील, समजा एखाद्या असेटवर त्यांचं मतभेद असेल की याचं व्हॅल्यू एवढंच आहे, त्याचं व्हॅल्यू तेवढंच आहे, तर मग ती पर्चेसिंग कंपनी असं घेणार नाही. बरोबर आहे. मग आपण ते घेऊ शकतो का? नाही. मग आपल्याला काय सांगितलंय, की कसं काढायचं नेट असेट? तर नेट असेट काढताना तुम्हाला काय करायचं आहे, असेटमधनं ज्या लायबिलिटीज असतील त्या मायनस करायच्या आहेत. पण कुठल्या? ज्या टेकन ओव्हर केलेल्या असतील त्याच. थर्ड पार्टी आपण टेकन ओव्हर करतो. म्हणजे तुमचं क्रेडिटर्स असेल, बिल्स पेबल असतील, ओव्हरड्राफ्ट असतील, ठीक आहे, लोन असेल, हे थोडक्यात पर्चेस होतं. हे काय करायचंय? मायनस करायचंय. Under this method, the purchase consideration is calculated by adding up the value of various assets taken over by the purchasing company and deducting therefrom the values of various liabilities taken over by the पर्चेसिंग कंपनी. बघा किती सिंपल सांगितलंय, की काय करायचं तुम्हाला, ज्या असेट टेकन ओव्हर केलेले आहेत त्याचं व्हॅल्यू ऍड करायचं आहे, म्हणजे त्याची बेरीज करायची आहे. नंतर त्यामधून काय डिडक्ट करायचं आहे, काय मायनस करायचं आहे, तर ज्या लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या त्याचं ऍडिशन करायचं आहे आणि त्यामधनं काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, नेट असेट मेथडने तुम्हाला पर्चेस कन्सिडरेशन काढता येईल. किती रुपयाला व्यवसाय विकत घेतला हे आपल्याला काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्या कंपनीचे व्यवसाय पर्चेस केला गेला असेल तिच्या असेट्स मधनं तिची जी काही लायबिलिटी टेक ओव्हर केलेली असेल तर ती काय करायची आहे, मायनस करायची आहे. ठीक आहे, बाकीचं आपण बघणार नाहीये. आता इथं बघा, फॉर्मॅट ऑफ पर्चेस कन्सिडरेशन कसा फॉर्मॅट असणार आहे नेट असेट मेथडमध्ये. तर असा बघा, डिस्चार्ज आणि इकडं नेट असेट टेकन ओव्हर. स्टेटमेंट ऑफ पर्चेस कन्सिडरेशन तुम्हाला काढायचं आहे. बघा इथं आता आपण म्हटलं की व्हॉट इज द पीसी बाय नेट असेट मेथड. नेट असेट मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, असेट मायनस लायबिलिटी. बघा इथं तेच केलंय.
बघा बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक, गुडविल. आता हे मधून आपल्याला काय करायचं आहे, मायनस काय करायचं आहे, लायबिलिटी. लायबिलिटीमध्ये काय येतं बघा, लायबिलिटी टेकनमध्ये सन्ट्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एवढंच बऱ्यापैकी हेच असतं. ठीक आहे. तर यामधनं काय करायचं, हे मायनस करायचं म्हणजे आपल्याला पीसी मिळतो. आता हा जो काही पीसी म्हणजे आपल्याला याचा अर्थ कळाला, की हा जो पीसी आहे तो द्यायचा आपल्याला त्या वेंडर कंपनीला. मग तो द्यायचा कसा, डिस्चार्ज कसा करायचा, तिथं बघा डिस्चार्ज कसा करायचा आहे. आपण बघितलं की शेअर्समध्ये द्यायचं आहे, कॅशमध्ये द्यायचं आहे. मग आपण समजा त्याला काय केलं, इक्विटी शेअर्स इश्यू केलेत, इक्विटी शेअर्स दिलेत, बरोबर आहे, आणि काही कॅश दिली. बहुतेक वेळा काय असतं, इक्विटी शेअर्स देतो आपण, हे जे अमाऊंट आपल्याला द्यायची आहे, तर ही अमाऊंट देताना आपण सगळेच कॅशमध्ये देतो का? नाही. सगळेच कॅशमध्ये देत नाहीये, तर काही इक्विटी शेअर देतो, काही प्रेफरन्स शेअर देतो, काही डिबेंचर्स देतो. ठीक आहे. मग आपल्याला ते प्रॉब्लेममध्ये कळेल. तर आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे इथं, की इकडे आपल्याला काय करायचं आहे, किती अमाऊंट द्यायची आहे ते काढायचं आहे, आणि इकडे काय करायचं आहे, किती अमाऊंट दिली किंवा कशी दिली हे लिहायचं आहे. हे तुम्हाला प्रॉब्लेम सांगतील, की कशी अमाऊंट दिली. ठीक आहे. हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी दिलं असेल, की किती शेअर्स दिले आहेत, किती डिबेंचर दिले आहेत, किती कॅश दिले आहे, किंवा कॅश आपल्याला काढावं लागेल. बॅलन्सिंग फिगर कॅश राहते. ठीक आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. आपण हे पण प्रॉब्लेममध्ये दिलं असतं, आपल्याला ते शोधायचं आहे आणि काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण नेट असेट मेथडने परचेस कन्सिडरेशन काढू शकतो. काय करायचं आहे, ज्या असेट टेक ओव्हर केल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत, त्याची बेरीज करायची आहे. त्यामधनं काय करायचं आहे, ज्या लायबिलिटी टेक ओव्हर केल्या आहेत त्याची बेरीज करायची आहे आणि मायनस करायचं आहे. मग आपल्याला कळेल किती रुपयाला व्यवसाय परचेस केला किंवा किती परचेस कन्सिडरेशन आहे, आणि मग ते डिस्चार्ज करायचं आहे सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेममध्ये. तुम्हाला सगळं प्रॉब्लेममध्ये दिलं असेल, तुम्हाला मनाने काही करायचं नाहीये. चला पुढे जाऊ. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, किंवा इथं आपल्याला कुठले कुठले अकाउंट्स तयार करायचे आहे किंवा जर्नल एंट्री करायचे आहेत, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला अकाउंट्स सुद्धा तयार करता येतील आणि जर्नल एंट्री करता येईल. मग आता आपण जर्नल एंट्रीवरच अकाउंट तयार करू शकतो, बरोबर आहे. म्हणून आपल्याला जर्नल एंट्री पण बघायच्या आहेत, आणि जर्नल एंट्रीवरून कसं अकाउंट तयार करता येईल याचं आपल्याला फक्त ट्रान्सफर करतो आपण. तर ते सगळ्यांना बेसिक गोष्टी माहिती असतील अशी अपेक्षा आहे. मग आता जनरली तर आपण अकाउंट जे तयार करणार आहोत, तर ते 4 अकाउंट्स आपल्याला बेसिकली तयार करायचे. 4 पेक्षा जास्त आहेत, परंतु मग ते प्रॉब्लेममध्ये समजून घेऊ. पण इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे, की कुठले-कुठले अकाउंट तयार करायचे आहेत. तर पहिलं अकाउंट आपण तयार करणार आहे रिअलायझेशन अकाउंट्स. कुठलं करायचं आहे? रिअलायझेशन अकाउंट्स. बघा आपण 12वीला हे चॅप्टर ऑलरेडी शिकलेलो आहे. हे आपण अकाउंट तयार केलंय रिअलायझेशन अकाउंट्स रिझोल्यूशनमध्ये. मग इथं काय करायचो रे आपण? इथं आपण काय करायचो? असेट ट्रान्सफर करायचो, लायबिलिटी ट्रान्सफर करायचो. इथं पण तेच करायचं आपल्याला. इथं काही वेगळं करायचं नाहीये. पण मी असं म्हणेल, की इथं आपल्याला हे हे जे अकाउंट आहे रिअलायझेशन अकाउंट्स, हे कॉमन अकाउंट आहे. म्हणजे तुमचं हे असेटचं पण अकाउंट आहे, नंतर तुमचं हे लायबिलिटीचं पण अकाउंट आहे, हे तुमचं एक्सपेन्सचं पण अकाउंट आहे, हे तुमचं इन्कमचं पण अकाउंट आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण प्रत्येकाचं लेजर वेगवेगळं तयार करणार नाहीये. प्रत्येकाचं लेजर वेगवेगळं तयार न करता आपण काय केलं, कॉमन अकाउंट तयार केलं, ज्याला नाव दिलं रिअलायझेशन अकाउंट्स. यामध्ये आपण मग काय करणार आहे, असेट पण घेणार आहे, लायबिलिटी पण घेणार आहे, एक्सपेन्स पण घेणार आहे आणि इन्कम पण घेणार आहे. बरोबर आहे. आता हे जेव्हा आपण घेत असतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, किंवा असेट आणि एक्सपेन्स हे जे आहे ते कुठे घेतो रे आपण? एखाद्या अकाउंट्सला जेव्हा आपण अकाउंट तयार करतो, तेव्हा हे अकाउंट्समध्ये असेट आणि एक्सपेन्स कुठल्या साईडला घेतो आपण? आपल्याकडे 2 साईड असतात. एक साईड आहे तुमची डेबिट साईड, तर दुसरी साईड आहे तुमची क्रेडिट साईड, बरोबर. मग हे जे काही एक्सपेन्स आहेत किंवा असेट आहे, हे कुठे घेतो आपण? घेतो डेबिट साईडला, इथे घेतो, बरोबर आहे. असं लक्षात ठेवा. असेट असेट आणि एक्सपेन्स कुठे घेतो आपण? डेबिटला घेतो, बरोबर. तसंच आपण क्रेडिटला काय घेतो आपण? लायबिलिटी आणि इन्कम काय करतो? क्रेडिटला घेतो, बरोबर आहे. मग इथं पण आपल्याला तेच करायचं आहे रिलेशन अकाउंट्सला, की जे काही वेंडर कंपनी आहे. आता सगळं कोण तयार करणार आहे आपण? वेंडर कंपनी. जी कंपनी बंद पडणार आहे त्या कंपनीचं. ठीक आहे. 2 कंपन्या आहे. एक्झिस्टिंग कंपनी जिने व्यवसाय पर्चेस केला आहे, तिचं आपण काही करणार नाही. तिचं फक्त आपण तिने इंटरॅक्ट करायचं, पुढे बघू. पण आपल्याला हे करत असताना लक्षात घ्यायचं आहे, की कुठल्या कंपनीचं करायचं आहे? जी वेंडर कंपनी आहे, जी बंद पडलेली आहे, त्या कंपनीचं आपल्याला काय करायचं आहे? अकाउंटिंग तयार करायचं आहे, किंवा तिचं आपल्याला अकाउंटिंग प्रोसिजर करणं आहे. मग जी काही असेट आणि लायबिलिटी आपण ट्रान्सफर करणार आहोत, ते कुठं करायचं तुम्हाला लक्षात येईल, की डेबिट साईडला काय ट्रान्सफर करायचं? असेट, आणि क्रेडिट साईडला काय ट्रान्सफर करायचे? लायबिलिटीज. सगळ्या ज्या काही असेट असतील वेंडर कंपनीच्या, त्या काय करायच्या तुम्हाला इथं
ट्रान्सफर करायचे आहेत. पण ट्रान्सफर करताना कुठलं व्हॅल्यू घ्यायचं आहे? बुक व्हॅल्यू. मग 2 व्हॅल्यू आपल्याकडे असतील. एक व्हॅल्यू असेल ॲग्रीड व्हॅल्यू, म्हणजे ज्या व्हॅल्यूने त्या कंपनीने ज्या असेट विकल्यात त्याचं ते व्हॅल्यू, आणि दुसरं व्हॅल्यू त्या कंपनीचं बुक व्हॅल्यू, ॲक्चुअल व्हॅल्यू. आपण ट्रान्सफर करताना रिलेशन अकाउंट्सला बुक व्हॅल्यूने ट्रान्सफर करायचं. म्हणजेच जी बॅलन्स शीटमध्ये व्हॅल्यू दिलेली असेल प्रॉब्लेममध्ये त्या व्हॅल्यूने करायचं आहे. मग असेट डेबिट साईडला, तर लायबिलिटी क्रेडिट साईडला. एक्सपेन्स कुठले यायचे? डेबिट साईडला. इन्कम कुठले यायचे? क्रेडिट साईडला. रिअलायझेशन अकाउंट्सच्या. सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कुठली असेट आहे हे सांगायची गरज नाही. कुठला एक्सपेन्स आहे, कुठला इन्कम आहे, कुठली लायबिलिटी आहे, सगळ्यांना बेसिक कळतं. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आपण असेट ह्या डेबिट साईडला ट्रान्सफर करणार आहे किंवा डेबिटला लिहिणार आहे, एक्सपेन्स पण डेबिटला लिहिणार आहे, लायबिलिटीज आहे क्रेडिट साईडला लिहिणार आहे, आणि इन्कम पण क्रेडिट साईडला लिहिणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त आज. नंतर पुढे आपण अकाउंट तयार करणार आहेत, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट किंवा इक्विटी शेअरचं अकाउंट. आता हे इक्विटी शेअरचं अकाउंट जे आहे तर हे कशासारखं आहे? तर आपण 12वीला जे शिकलो ना त्यामध्ये होतं बघा, रिझोल्युशनमध्ये हे होतं पहिलं रिअलायझेशन, दुसरं होतं कॅपिटल अकाउंट. कुठलं होतं? कॅपिटल अकाउंट होतं. तर सेम कॅपिटल अकाउंट आहे, सेम कॅपिटल अकाउंट, कारण तिथे होते पार्टनर्स. तिथं काय होते? पार्टनर्स. तिथं पार्टनर्स नाही, इथं काय आहे? इक्विटी शेअर होल्डर्स आहे, बरोबर आहे. तिथं व्यवसायाचा मालक कोण होतं? पार्टनर्स होता. आता इथं पार्टनर्सच्या जे काय आलं बघतं, इक्विटी शेअर होल्डर्स आलेत. मग सेम जे रूल आपण तिथे लावायचो की पार्टनरचं कॅपिटल ट्रान्सफर करायचो त्याच्या क्रेडिट साईडला, तसंच आपण इथं काय करणार आहे? इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिट साईडला ज्याचं जे काही इक्विटी शेअरचं कॅपिटल आहे ते ट्रान्सफर करणार आहोत. नंतर आपण लायबिलिटी साईडचं प्रॉफिट अँड लॉस रिझर्व असतील तर ते कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं. तसंच इथं काय करायचं तुम्हाला? इक्विटी शेअर होल्डरच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस आणि रिझर्व कुठलं? लायबिलिटी साईडचं. लॉस असतील तर डेबिट साईडला करायचे आहेत. हे सगळं सेम जसं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण करायचो होतो तसं इथं करायचं आहे. नंतर नंतर तिसरं अकाउंट आपण तयार करणार आहोत, न्यू कंपनी अकाउंट. न्यू कंपनी अकाउंटमध्ये न्यू कंपनी म्हणजे कुठली कंपनी? तर जी काही कंपनी त्या ठिकाणी पर्चेसिंग कंपनी आहे किंवा वेंडर कंपनी आहे, तिचं जे काही अकाउंट्स आहे, सॉरी पर्चेसिंग कंपनीचं अकाउंट आपण तयार करणार आहोत. न्यू म्हटल्यापेक्षा तिला आपण काय म्हणू? पर्चेसिंग कंपनी म्हणू. काय म्हणू? पर्चेसिंग कंपनी. तर वेंडरच्या बुकमध्ये आपण काय करणार आहे? पर्चेसिंग कंपनीचं अकाउंट तयार करायचं. ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये कळेल. नंतर आपल्याला तयार करायचं आहे बँक अकाउंट. ठीक आहे. तर बँक अकाउंट सगळ्यांना माहिती आहे की बँक अकाउंटला काय करतो आपण? बँक किंवा आपली त्याला काय म्हणतो आपण? कॅश म्हणतो, बरोबर. मग कॅश आली डेबिटला, कॅश गेली क्रेडिटला. ह्या बेसिक गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहेत, तरी पण लक्षात घ्यायचं आहे. बँक अकाउंट काय आहे किंवा कॅश अकाउंट काय असतं? जेव्हा कॅश येते तेव्हा व्यवसायामध्ये कॅश आली तर ती डेबिटला लिहायची असते, आणि व्यवसायातून कॅश जेव्हा जाते तेव्हा कॅशच्या क्रेडिटला लिहायची असते. तिथं पण तेच काय आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला कळेल की कॅश आली तर डेबिटला लिहायचं बँक अकाउंटच्या, कॅश अकाउंटच्या, आणि कॅश गेली तर ते कुठं लिहायचं? क्रेडिट साईडला लिहायचं. म्हणजेच की जसं की एखादा एक्सपेन्स वगैरे झाला तर आपल्याकडून कॅश जाते, मग कॅश अकाउंट्स काय होतं अशा वेळेस? क्रेडिट होतं. जसं की आपण काही विकलं, आपल्याला कॅश मिळाली तर तेव्हा ते कॅश आपल्याला मिळते, म्हणून आपल्याला ते कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं असतं. इतकं सरळ आणि सिंपल कॅश अकाउंटचा रूल्स आहे. आता आपल्याला बघायचं आहे बघा इथं बघा, अकाउंटिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी. म्हणजेच ज्या कंपनीचा व्यवसाय परचेस केला गेला तिला काय म्हणतो आपण? वेंडर कंपनी. अँड पर्चेसिंग कंपनी, म्हणजेच जिनं व्यवसाय परचेस केला ती पर्चेसिंग कंपनी. फॉर प्रिपरेशन ऑफ लेजर अकाउंट्स, म्हणजे लेजर अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला पहिले जर्नल एंट्री आली पाहिजेत, तरच आपण लेजर तयार करू शकतो. ही बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग जर्नल एंट्री कशा करायच्या बघा? जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी, म्हणजे जी कंपनी बंद होणार आहे त्या कंपनीचं अकाउंटिंग ट्रीटमेंट कसं करायचं किंवा त्याच्या लेजर कसे तयार करायचे, लेजर कुठले करायचे आपण बघितले. बेसिक लेजर हे असणार आहेत. अजून याच्यामध्ये ॲडिशनल 1-2 आहेत, परंतु बेसिक हे मात्र असणार आहे. मग बघा, हे तयार करण्यासाठी आपल्याला किंवा याच्यामध्ये पोस्टिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर त्या ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री करता आल्या पाहिजेत. मग बघा इथं सिक्वेन्स ठरलेला आहे. या सिक्वेन्सनं आपण काय करणार आहोत? प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहोत. मग फर्स्ट सिक्वेन्स आहे ट्रान्सफर स्टेज. काय आहे? ट्रान्सफर स्टेज. मग ट्रान्सफरमध्ये आपण काय करणार बघा, पहिल्यांदा when the asset transfer to realization accounts at the book value. जसं आपण म्हटलं ना, आपण इथं काय करणार आहे? डेबिट साईडला असेट ट्रान्सफर करणार आहेत बुक व्हॅल्यू वरती. मग त्याची एंट्री काय होईल हे आपल्याला बघायचं आहे. बघा, जेव्हा आपण रिलेशन अकाउंट्सच्या डेबिट साईडला जर हे असेट लिहिणार आहोत असं म्हणतो आपण, मग याचा अर्थ काय झाला की एंट्री कशी होईल?
रिलायझेशन अकाउंट्स डेबिट. बरोबर, काय होईल तुमचं हे जे काही रिलेशन अकाउंट्स हे काय होईल डेबिट होईल. बरोबर आहे, हे काय होईल रिलेशन अकाउंट्स डेबिट होईल. बरोबर, मग बघित काय लिहिलंय रिलायझेशन अकाउंट्स डेबिट. बरोबर आहे. आता क्रेडिट काय होईल टू सन्ड्री असेट, म्हणजे ज्या ज्या असेट आपण ट्रान्सफर करणार आहे, जसं की तुमचं बिल्डिंग झालं, नंतर लँड झालं, फर्निचर झालं. बरोबर आहे, ज्या ज्या काही असेट आपण ट्रान्सफर करणार आहोत त्या सगळ्या असेटचा अकाउंट्स काय होईल क्रेडिट होईल. म्हणजेच पहिली एंट्री काय होईल जनरल एंट्री करताना रिलायझेशन अकाउंट्स डेबिट टू सन्ड्री असेट्स अकाउंट्स क्रेडिट बिंग असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट्स. बघा कंपल्सरी एंट्री करायची, 2 मार्क कुठंच गेले नाही, फक्त रिलेशन अकाउंट काय करायचं आणि सगळ्या ज्या काही असेट आहेत म्हणजे ज्या काही असेट आपण ट्रान्सफर करणार आहोत रिलेशन अकाउंट्सला फक्त ट्रान्सफर करायचे आहेत. हा ॲज इट इज लिहायचं आहे. प्रॉब्लेममध्ये जसं दिलं असेल तसंच काय करायचं आहे तुमच्या रिलेशन अकाउंटच्या डेबिट साईडला फक्त ट्रान्सफर करायचे आहे असेट. म्हणजे झालं पहिलं स्टेज. नंतर काय ट्रान्सफर करायचं लायबिलिटी ट्रान्सफर करायची. बघा आता इथं थोडंसं त्याने एक्सप्लेनेशन दिले आपण बघू. असेट विल बी शोन ॲट द बुक व्हॅल्यू. म्हणजे पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला असेट ट्रान्सफर करताना तुम्हाला 2 व्हॅल्यू असतील. एक ॲडजस्टमेंटमध्ये व्हॅल्यू दिलं असेल ते तुम्ही बघायचं नाही ट्रान्सफर करताना. कुठलं बघायचं आहे जे बुक व्हॅल्यू आहे, जे बॅलन्स शीटला व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने काय करायचं तुम्ही ट्रान्सफर करायचं आहे. अजून ते नोट्स काय सांगितले बघा. द फिक्सिशियस असेट म्हणजेच and the miscellaneous expenses like preliminary expenses, underwriting commissions, profit and loss accounts on asset side. मग asset side ला ह्या काही पद असतात. Discount on issue of shares, discount on issue of debentures is not transferred to realization accounts. म्हणजे ज्या फिक्सिशियस अमाऊंट आहेत किंवा असेट आहे तर त्या ट्रान्सफर करायच्या नाहीत. म्हणजे जसं की प्रिलिमिनरी एक्सपेन्स असतात असेट साईडला, कधी कधी पेर अँड अकाउंट्स असतं किंवा इश्यू अँड डिबेंचर्स असतात. तर ज्या असेट नाही आहेत, ज्या ओरिजिनल आपण असेट म्हणतो त्याला, त्या असेट नसतील त्या ट्रान्सफर करायच्या नाहीत. एखादं पद असतं बघा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस बऱ्यापैकी असतं, एखाद्या वेळेस काय असतं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा प्रॉफिट अँड लॉस या दोनपैकी एखाद्या वेळेस जर असेल तर हे ट्रान्सफर करता येत नाहीये, कारण की हे फिक्सिशियस असेट आहे किंवा मिसलेनियस एक्सपेन्स आहे. तो आपण फक्त ऍडजस्टमेंट म्हणून असेट साईडला दाखवलेला असतो, ती मात्र असेट आपली नसते, म्हणून आपण ती ट्रान्सफर करायची नाही. नंतर पुढं कॅशचं पण सांगितलंय. इफ कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स आर नॉट टेकन ओव्हर बाय द ट्रान्सफरी कंपनी दीज आर नॉट बिंग ट्रान्सफर टू द रिलायझेशन अकाउंट्स. म्हणजे ज्यावेळेस ते कॅश बॅलन्स आहे किंवा बँक बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटला असेल, आर नॉट टेकन ओव्हर म्हणजे टेकन ओव्हर केलं नसेल तर ते मात्र ट्रान्सफर करायचं नाही. का ट्रान्सफर करायचं नाहीये? कारण की त्याचं आपण अकाउंट तयार करतो इथं बँक अकाउंट्स. बरोबर, मग आपण ते कुठे घेणार बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. आता हे सगळं आपण का ट्रान्सफर करतो रिलेशन अकाउंट्सला? कारण की याच्याकडे आपल्या हे जे काही असेट आहेत याचं आपल्याकडे अकाउंट आहे का, लेजर आहे का, नाही. म्हणून मी काय म्हटलं की हे असेटचं पण अकाउंट आहे, सगळंच अकाउंट आहे, परंतु आपल्याकडं बँक अकाउंट आपण तयार करणार आहे. मग अशा वेळेस जर जी नवीन कंपनी आहे त्या किंवा पर्चेसिंग कंपनी आहे तिनं जर कॅश जर टेक ओव्हर केली नसेल म्हणजे कॅश घेतली नसेल तर अशा वेळेस आपण काय करणार आहे ती जी काही कॅश आहे तर ती पर्टिक्युलर कॅश अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. परंतु घेतली असेल तर मात्र काय करायची तुम्हाला ती पण रिलेशन अकाउंट्सला ट्रान्सफर करायची आहे. परंतु जर सांगितलं जाईल की एक्सेप्ट द किंवा एक्सक्लुडिंग द कॅश म्हणजे कॅश सोडून बाकीचे असेट टेक ओव्हर केले असतील तर अशा वेळेस आपल्याला कॅश आपल्याकडे अकाउंट असतं तर आपण त्याच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करू शकतो. बरोबर आहे. इथं आपण काय करणार आहे रिलेशन अकाउंट्सला ज्याचं आपल्याकडे अकाउंट नाहीये ते सगळं इथं घेणार आहे. म्हणून याला काय म्हटलं मी कॉमन अकाउंट म्हटलंय. पण ज्याचं आपल्याकडे अकाउंट आहे ते तर त्या आपण अकाउंटला ट्रान्सफर करू, जसं की इक्विटी शेअर्स असतील, कॅश असेल. पण कॅश पण कधी जर नवीन कंपनीने किंवा पर्चेसिंग कंपनीने घेतली नसेल तर. ठीक आहे, कळालं कॅश अकाउंटचं काय करायचं आहे तर किंवा कॅश बॅलन्सचं काय करायचं आहे. पुन्हा एकदा वाचतो मी. इफ कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स आर नॉट टेकन ओव्हर बाय द ट्रान्सफरी कंपनी दीज आर नॉट बिंग ट्रान्सफर्ड टू द रिलायझेशन अकाउंट्स. म्हणजेच टेकन ओव्हर केलं नसेल म्हणजे काय म्हटलंय आर नॉट टेकन ओव्हर बाय द ट्रान्सफरी कंपनी, तर अशा वेळेस ते कुठे घ्यायचं इथं बँक अकाउंटला घ्यायचं. जर टेकन ओव्हर केलं असेल तर मात्र ट्रान्सफर करायचं रिलेशन अकाउंट्सला. ठीक आहे. नंतर वेन द लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलेशन अकाउंट. आता बघा जसं आपण असं ट्रान्सफर केल्या, आता काय करायचं लायबिलिटी ट्रान्सफर करायची. मग आता काय होईल बरं एंट्री, आता लायबिलिटी कुठे ट्रान्सफर करणार आपण इथं
क्रेडिट साईडला, म्हणजे रिलायन्स अकाउंट काय झालं, क्रेडिट झालं. मग डेबिट काय होईल, लायबिलिटीज अकाउंट्स काय होईल, डेबिट. म्हणजे एंट्री कशी होईल, सन्ड्री लायबिलिटी अकाउंट्स डेबिट टू रिलायझेशन अकाउंट्स क्रेडिट फॉर ट्रान्सफरिंग द लायबिलिटीज बिंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट्स. बघा हे झालं तुमचं फर्स्ट स्टेप, जिथं आपण काय केलं आहे, असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या आहेत इनटू रिलायझेशन अकाउंट्स. असेट केल्या डेबिट साईडला, तर लायबिलिटी केल्या क्रेडिट साईडला. नंतर आता बघा, वेन द परचेस कन्सिडरेशन ड्यू. बघा आता जसं आपण म्हटलं की ज्यावेळेस एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा व्यवसाय परचेस करते, तर त्यावेळेस जो मोबदला द्यायचा असतो तो ड्यू असेल, तर ते ड्यू दाखवताना आपण एंट्री करायची आहे. बघा आता हे तुम्हाला कुठेही सांगणार नाही की हे एंट्री करा प्रॉब्लेममध्ये, परंतु आपल्याला हे एंट्री मनाने करायची आहे. 2 एंट्री ज्या काही आहेत त्याच्या पुढच्या ह्या मनाने करायच्या आहेत. पहिल्या एंट्री तुम्हाला सांगतील की ट्रान्सफर झालंय किंवा असं इग्नोर केलंय, लायबिलिटी इग्नोर केली आहे, पण असं कुठं म्हणणार नाही परचेस कन्सिडरेशन ड्यू आहे किंवा किंवा मिळालं, याची एंट्री आपल्याला मनाने करायची आहे. ठीक आहे. मग पहिली एंट्री जी आपल्याला करायची आहे, तर ती परचेस कन्सिडरेशन ड्यू आहे, म्हणजे अजून जे काही परचेस कन्सिडरेशन मिळालं का नाही, येणे आहे, तर ड्यू आहे. मग अशा वेळेस एंट्री काय होणार बघा, तर अशा वेळेस एंट्री होणार पर्चेसिंग कंपनी अकाउंट्स डेबिट टू रिलायझेशन अकाउंट्स क्रेडिट. बघा आता वेंडर कंपनीला मिळणार आहे, बरोबर आहे. आपल्याकडे बघा दोन्ही पण अकाउंट आहे, पर्चेसिंग कंपनीचं पण अकाउंट आपण अकाउंट तयार करणार आहोत. म्हणजे काय म्हटलंय की पर्चेसिंग कंपनी अकाउंट काय होणार, डेबिट टू रिलेशन अकाउंट्स क्रेडिट, कारण की एक प्रकारचा इन्कम आहे, एक प्रकारचा काय हा इन्कम आहे, पीसी मिळणार आहे, म्हणजे एक प्रकारचा काय आहे इन्कम. इन्कम कुठला यायचा आपल्याला, क्रेडिट साईडला लिहायचा आहे. म्हणून ड्यूची एंट्री करताना लक्षात ठेवायचं आहे, पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट होईल, म्हणजे इथं घेणार आपण डेबिट साईडला, आणि नंतर पुढे येणार ते बाय टू रिलायझेशन अकाउंट्स. म्हणून एंट्री होईल पर्चेसिंग कंपनी अकाउंट्स डेबिट टू रिलायझेशन अकाउंट्स क्रेडिट. कशाची, परचेस कन्सिडरेशन ड्यूची. तर अशा प्रकारे ड्यूची आपल्याला एंट्री या ठिकाणी काय करायचं आहे, करायची आहे. जर ड्यूची एंट्री केली म्हणजेच परचेस कन्सिडरेशन येणं आहे, आता मिळालं. वेन द परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड, मग ज्यावेळेस ते मिळालं तर कसं मिळणार आहे आपण बघितलं तर 2-3 प्रकारे मिळणार आहे. समजा आपण असं पहिलं धरू की कॅशमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे जो मोबदला आहे तो कॅशमध्ये मिळेल. मग एंट्री काय बरं, जे वेंडर कंपनी आहे त्या वेंडर कंपनीला त्याचा जो काही त्याने व्यवसाय विकला आहे, तर तो व्यवसाय विकल्याबद्दल त्याला जे काही मोबदला मिळणार आहे तो पूर्ण कॅशमध्ये मिळेल. मग त्याच्या अकाउंटला एंट्री कशी होईल, कोण सांगू शकतं? तर कशी होईल एंट्री, सिंपल आहे, कॅश येणार व्यवसायामध्ये, बरोबर आहे. मग कॅश जर आली तर कॅश अकाउंट काय होतं, डेबिट होतं, हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आणि मग कॅश अकाउंट डेबिट टू पर्चेसिंग कंपनी जे काही आहे, कोणाकडनं मिळणार आहे ते आपल्याला, वेंडर कंपनीला पर्चेसिंग कंपनीकडे मिळणार आहे ना, मग पर्चेसिंग कंपनीचा अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सिंपल एंट्री काय होईल, इथं बघा दिलंय कॅश अकाउंट डेबिट टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट क्रेडिट. कधी, ज्यावेळेस परचेस कन्सिडरेशन रिसिव्ह झालं पूर्ण कॅशमध्ये. पण आता कॅश सोबत अजून काय काय मिळालं, समजा शेअर्स मिळाले, डिबेंचर्स मिळाले, मग एंट्री कशी होईल, तर सेम शेअर्स अकाउंट, शेअर्स बघा इथे काय म्हणलं, शेअर्स इन पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट क्रेडिट. म्हणजे जे जे मिळालं ते अकाउंट्स काय होईल, डेबिट होईल. म्हणजे शेअर्स मिळालेस तर शेअर्स अकाउंट डेबिट, डिबेंचर्स मिळाले डिबेंचर्स अकाउंट डेबिट, कॅश मिळाले तर कॅश अकाउंट डेबिट, ज्या कंपनीकडनं मिळाले तिचं अकाउंट क्रेडिट करायचं. मग पोस्टिंग पण करताना आपण काय करणार बघा, इथं काय काय मिळालं तुम्हाला, शेअर्स मिळाले, मग शेअर्स अकाउंट डेबिट. नंतर तुम्हाला काय मिळालं, कॅश मिळाली, बरोबर आहे, तर कॅश अकाउंट डेबिट. आणि कोणाकडनं मिळालं तर पर्चेसिंग कंपनीचं अकाउंट क्रेडिट, इथं मग देणार आपण बाय इक्विटी, बाय कॅश, बरोबर. अशा प्रकारे पोस्टिंग करायची, कशाची, परचेस कन्सिडरेशन रिसिव्हची. ह्या 2 एंट्र्या खूप महत्वाच्या आहेत. 2 एंट्र्या ज्या काही आपल्या आहेत या खूप महत्वाच्या आहेत, कारण की ह्या एंट्र्या तुम्हाला कुठे सांगणार नाहीये, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मनाने करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, 2 एंट्र्या, कारण की याच्यावरती सगळा प्रॉब्लेम अवलंबून असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, पहिली एंट्री ड्यूची, दुसरी रिसिव्हची. म्हणजे पहिली स्टेप झाली तुमची ट्रान्सफरची, नंतर दुसरी स्टेप झाली तुमची परचेस कन्सिडरेशनच्या 2 एंट्र्या करायची. नंतर आता पुढे आपल्याला बघायचं आहे बघा, वेन द लिक्विडेशन रिलायझेशन एक्सपेन्स पेड. आता हे सगळं करायला खर्च येतो, बरोबर आहे. मग वेंडर कंपनी काय करेल, त्याचा एक्सपेन्स पे करेल. तुम्हाला प्रॉब्लेम सांगतील लिक्विडेशन एक्सपेन्स अमाऊंट ₹5,000 पेड, असं तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दिलं जाईल. मग त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होईल बरं, समजा असं तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलं, लिक्विडेशन एक्सपेन्स पेड ₹5,000, एंट्री करा.
मग आता कॅश गेली आपल्याकडनं, बरोबर आहे. मग कॅश अकाउंट काय क्रेडिट. मग कुठं एक्सपेन्स आहे हा, काय आहे एक्सपेन्स. कुठलं तर आपण एक्सपेन्स तुम्हाला म्हटलं मी की आपल्याकडे सगळं अकाउंट हे कॉमन अकाउंट कुठलं आहे हे आहे. एक्सपेन्स आपण डेबिटला लिहितो. हे सगळ्यांना माहिती आहे, कॉमन गोष्ट आहे, सिंपल बेसिक आहे की एक्सपेन्स ऑलवेज डेबिटला येतो. मग जेव्हा एक्सपेन्स पेड केला जाईल तर एंट्री काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. चला पुढं. नंतर वेन द असेट्स सोल्ड नॉट टेकन ओव्हर बाय द पर्चेसिंग कंपनी. एखाद्या वेळेस काय होईल की एखादी असेट टेकन ओव्हर करणार नाही पर्चेसिंग कंपनी. आपण बघितलं की सगळ्यात असेट ते घेणार आहेत का, ते नाही. त्यांना जे ॲग्री झालं, दोघांनी जे ॲग्री केलं त्या व्हॅल्यूला ते घेणार आहेत. एखादी असेट काय होईल, टेकन ओव्हर होणार नाही. मग ती वेटर कंपनी तशीच राहील ना, कारण की जर आपला व्यवसाय विकलाय, असेट विकल्या, सगळे असेट विकल्यात किंवा एखादी असेट त्याच्याकडे तशीच राहिली असेल, मग तो काय करेल बरं, विकून टाकेल ना, बरोबर आहे. मग बघा मॉनिटर काय म्हटलंय, वेन एनी असेट सोल्ड विच इज नॉट टेकन ओव्हर बाय द पर्चेसिंग कंपनी. म्हणजेच पर्चेसिंग कंपनीने जे असं एखादी विकत घेतली नसेल, मग तिथे विकून टाकेल. विकल्यावर काय होईल बरं, कॅश मिळणार, बरोबर आहे. काय मिळणार, कॅश मिळणार. मग काय होईल एंट्री, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट, बरोबर आहे. बिंग असेट सोल्ड बाय वेंडर कंपनी. हे झालं जेव्हा असेट विकल्या गेली तेव्हा अशा प्रकारची एंट्री होईल. नंतर वेन द एनी लायबिलिटी इज नॉट लायबिलिटीज पेड. म्हणजे जसं की असेट घेतली नाही तसंच एखादी लायबिलिटी पण घेणार नाही नवीन कंपनी, पर्चेसिंग कंपनी. मग तेव्हा एंट्री काय होणार, याच्या विरुद्ध होणार, बरोबर आहे. मग लायबिलिटीज जेव्हा पेड केल्या जाईल तर तेव्हा जी एंट्री होईल, तर आता पेड केल्यावरती कॅश जाणार. इथं चुकलंय, इथं कॅश पाहिजे, ठीक आहे. आता कॅश जाणार आहे, मग आता एंट्री कशी होईल, तर लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होईल, ठीक आहे. इथं पण काय होईल, कॅश अकाउंट टू असेट अकाउंट होईल. कॅश अकाउंट टू, ही एंट्री चुकलेले आहेत, कॅश अकाउंट टू असेट्स अकाउंट, ठीक आहे. कारण आता आपण इथं रिलेशन का लिहिलं, कारण की आपण म्हटलं कॉमन अकाउंट आहे, ठीक आहे. काय म्हटलं आपण, कॉमन अकाउंट, परंतु आपल्याला अशी एंट्री करावं लागेल. नंतर पुढे, वेन द अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू इक्विटी शेअरहोल्डर्स. आता बघा बॅलन्स शीटला काही प्रॉफिट असतात, तर ट्रान्सफर करतो आपण इक्विटी शेअरहोल्डरच्या क्रेडिट साईडला. मग एंट्री काय होईल, प्रॉफिट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअरहोल्डरच्या क्रेडिट साईडला घेणार आपण, ट्रान्सफर करणार. इथं इथे इथे येणार आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमाऊंट लिहिणार, त्याची एंट्री आहे, हे ट्रान्सफर करायची एंट्री. तसंच लॉस असेल तर डेबिटला घ्यायचं, ठीक आहे. प्रॉफिट झालं रिलेशन अकाउंट्सला, तो पण कुठे घ्यायचो आपण, इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंटला घेणार, कारण की मालक कोण आहे व्यवसायाचे, इक्विटी शेअरहोल्डर्स अकाउंट्स आहे, ठीक आहे. बाकीच्या एंट्री काही महत्त्वाच्या नाहीये, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये कळतील. तर अशा प्रकारे ह्या प्रॉब्लेमचं बेसिक आहे किंवा हे चॅप्टरचं बेसिक आहे. तुम्ही ते बेसिक व्यवस्थित बघायचं आहे, वारंवार बघायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. धन्यवाद. आपण लवकरच पुढचं लेक्चर किंवा प्रॉब्लेम या चॅप्टरचा घेऊ.